सो आजचं बिझनेस टॉपिक आहे की बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन. आपण थोडं हिस्ट्रीला हात लावू, एक आतापर्यंत काय झालं या गोष्टीला. माझा आवाज येतोय बरोबर? येस सर, प्लीज गो अहेड. आणि स्क्रीन चेंज झालेली आहे ना आता सेकंड? येस 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 येस, प्लीज गो अहेड. या, थँक्यू. सो बेसिकली जे आपलं 2012च्या आधी किंवा टिल 2015 म्हणू शकतो आपण, आपल्या इंडियामध्ये जो बिझनेस लॉजिक किंवा बिझनेस स्ट्रक्चर चालत होता तो अशा रीतीने की कंपनी एक प्रोडक्ट काढायची, एक कोणतीही कंपनी तो प्रोडक्ट मार्केटमध्ये आणायची, लाईक तुमचं एसी असेल, रेफ्रिजरेटर असेल और व्हॉट एव्हर, आणि तो प्रोडक्ट ते त्यांची एक डिस्ट्रीब्युशन चॅनल होतं. जसं मोठे मोठे डिस्ट्रीब्युटर मार्केटमध्ये होते, हे डिस्ट्रीब्युटर यांचा कंपनीचा एकच उद्देश असायचा की ते डिस्ट्रीब्युटरला आपल्याला ते प्रोडक्ट विकायचं आहे. मग ते वेगवेगळ्या स्कीम, जसं त्यावेळेस तुम्ही काही जर या रिसेल मार्केटमध्ये सेलिंग मध्ये असतील, बल्क खरेदीमध्ये, तर ते एक 10+1 मीन्स 10 प्रोडक्ट घेतले तर एक तुम्हाला फ्री मिळेल, अशा वगैरे स्कीम, म्हणजे वेगवेगळ्या स्कीम्स लावून ते डिस्ट्रीब्युटरला देण्यात येत होतं. सो द कंपनी आर कॉन्सन्ट्रेटिंग मेनली ऑन द डिस्ट्रीब्युटर्स, नॉट टू द कस्टमर्स. सो अशा रीतीने हे प्रोडक्ट मार्केटमध्ये येत होते. त्याच्यानंतर कस्टमरला ते डिस्ट्रीब्युटर थ्रू, मग रिटेलर ते आपल्या एरियात ते प्रोडक्ट विकतोय आणि त्या रीतीने ते प्रोडक्ट निघत होते. यामध्ये एक होतं की प्रोडक्ट आणि ऍक्च्युअल युजर, द ऍक्च्युअल कस्टमर यांचं सहसा रिलेशन नसायचं. कस्टमर फीडबॅक हा प्रोडक्ट बद्दल सहसा कंपनीला मिळत नसे. आणि आपण म्हणतो, म्हणजे म्हणायला हे आहे की कस्टमर इज द किंग, पण खरंच त्यावेळेस आपल्याकडे कस्टमर हा किंग नव्हताच. म्हणजे जर एखाद्या वेळेस एखादं प्रोडक्ट आवडलं नाही किंवा एखादं प्रोडक्ट आपण घेतलं आणि ते परत करायला गेलं तर इन्स्टंटली ते परत होत नसे किंवा ते पुष्कळसे इश्यू येत होते. कोणताही रिटेलर हा इन्स्टंटली घेत नव्हतं, तुम्ही त्यावेळेस बघायला पाहिजे होतं, व्हॉट एव्हर दॅट मे बी. And this is what the Indian economy or Indian the business strategy that was around 2012 च्या आधी हे तुमचं स्ट्रक्चर होतं मार्केटचं. ठीक आहे. 2012 मध्ये जेव्हा आपलं फॉरेन पॉलिसीज खूप आपण इम्प्रूव्ह केल्या आणि फॉरेन कस्टमर्स आपण अट्रॅक्ट केले, इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट केले, तर त्यावेळेस आणि दुसरा एक मार्केटचा प्लस पॉइंट हे होता की बाहेरच्या देशामध्ये, म्हणजे लाईक तुमचं US UK मध्ये ऑलरेडी बिझनेस हा सॅच्युरेशन लेवलवर आलेला होता आणि तिकडे बिझनेस तेवढं एक्सपांड होऊ शकत नव्हतं. सो इंडियात ती फॅसिलिटी ओपन झाली आणि त्यावेळेस इंडियात पण जर ई कॉमर्सला तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं तर फ्लिपकार्ट अँड स्नॅपडील वॉज डुईंग वेल. त्यांचं रेव्हेन्यू वगैरे सर्व चांगलं होतं आणि सर्व रीतीने ते काम करत होते. नाव द कस्टमर सेंट्रिक जर्नी हा चालू झाला. मग टार्गेटेड कस्टमर ही एक कस्टमर जर्नी असते की आपल्याला टार्गेट ऑफ कस्टमर, रेस्पॉन्सिव्ह पाहिजे, एंगेज विथ द कस्टमर, इन्स्पायर्ड बाय द कस्टमर्स, बाय द कस्टमरनी काही रिक्वायरमेंट रेज केली तर ते आपण नीट रीच केलं पाहिजे. जस्ट हॅव अ लुक ऑन दिस वन व्हिडिओ. ओके, आपण एक बघूया. Happy birthday. Whose birthday? सो या एका छोट्या ऍड मध्ये ही अमेझॉननी ऍड तुमची शेअर केली होती, बरोबर आहे? आठवते ऍड? आहात का सर्व? कोणी एक? हो हो. हा. सो ऍड मध्ये असं झालं होतं की तुमचे फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील वॉज डुईंग वेल, पण त्यांच्याकडेही तुम्ही जर वस्तू रिटर्न करायची त्यांच्या गोडाऊन मध्ये जाऊन रिटर्न करावी लागत होती. अमेझॉनने हीच एक गोष्ट केली आणि त्यांनी एक हॅसल फ्री रिटर्न नावाची पॉलिसी आणली आणि अमेझॉननी मार्केटमध्ये एंटर केलं. त्यावेळेस त्यांनी मार्केटमध्ये पूर्ण कॅप्चर केलं आणि पूर्ण चेंज झालं. दिस वॉज द हिस्ट्री. या प्रकारे आता त्याच्यानंतर ई कॉमर्स आले, पुष्कळशे ओला उबेर आले, 1mg, अँड दिस वेर द नाउ द थिंग्स इज की आता ई कॉमर्स वेल, दे आर डुईंग वेल आणि चांगल्या रीतीने ते काम करत आहेत. सो दिस वॉज द चेंज आफ्टर 2012. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ज्यानंतर झालं आणि लोकांनी, म्हणजे इंटरनेट हा इंडियामध्ये ऍक्सेप्टेबल झाला, त्यावेळेस हा चेंज झाला. नाउ
हा जो बिझनेस त्यांनी करत होते किंवा अमेझॉनचंही आजच्याही कंडिशन मध्ये बघितलं, तुमचं फार्मा इझी बघितलं मेडिकल याच्यामध्ये, तर मेडिकल सिस्टम मध्ये फार्मा इझीचं आज जे बर्निंग आहे अराउंड 2 लॅक्सच्या आसपास त्यांचं आजचं बर्निंग आहे डेली. म्हणजे डेली ते 2 लाख रुपये लॉसनी जातात एवढ्या याच्यातही. म्हणजे आता तर मार्केट आहे त्यांचा. तर हा एक वेगळ्या प्रकारे एक असतो आणि मोठा टॉपिक आहे की ते का बरं लॉस मध्ये जातात. पण ते व्हॉट दे आर डुईंग की ते कस्टमर हिस्ट्री आणि हे सर्व गोष्टी जमा करतात आणि ही एक दाखवलेली स्ट्रॅटेजी आहे की अशा रीतीने ते करत आहे. हे पर्पज की काय आहे की त्यांना ह्या सर्व गोष्टी करून काय मिळतो, तर तुमचा एक कस्टमर डेटाबेस तयार होतो. तुम्हाला एक फ्युचरसाठी पॉलिसी इम्प्लिमेंट करायला एक चान्स मिळतो. अँड दॅट इज वॉट द थिंग्स की जे मार्केटमध्ये मॅक्झिमम लोकांना माहित आहे आतापर्यंत जे सांगितलेलं आहे तुम्हाला, ते ऑल लिटिल बिट और मोर यू नो दिस थिंग्स, बट दिस इज नॉट द थिंग्स व्हॉट दे आर शोईंग, व्हॉट दे आर डुईंग. और मार्केट आता जे आता म्हणजे तुमचं 2018 नंतर जे मार्केट एकाएकी चेंज होत आहे, जसं तुमचं 2012 नंतर झालं, दिस इज व्हॉट द सबस्क्रिप्शन मॉडेल. सबस्क्रिप्शन मॉडेल बद्दल सांगायचं तर आता मार्केटमध्ये यू कॅन से लाईक अमेझॉन प्राईम आलेला आहे, नेटफ्लिक्स आलेला आहे, तुमचे ओला उबेरचं कॉर्पोरेट ऑफर आलेले आहेत. कॉर्पोरेटमध्ये ते फक्त तुम्हाला मंथली बेसिसवर म्हणजे जसं काही जेवढी तुम्हाला नीड आहे, जेवढी तुम्हाला आवश्यकता असते त्यावेळेस त्या सर्व अवेलेबल असतात त्यांच्या कार्स फॉर रेंटल बेसिस. आधी ह्या कार्स वगैरे कॉर्पोरेटला रेंटल बेसिसवर घ्यावं लागत होत्या त्यांच्याकडे, आता ऑन डिमांड त्यांच्याकडे अवेलेबल असते. ही विन विन सिच्युएशन त्यांनी एस्टॅब्लिश केली आहे अँड दिस इज व्हॉट द सबस्क्रिप्शन मॉडेल. सबस्क्रिप्शन मॉडेल बद्दल सांगायचं तर याचं आताच्या कंडिशनमध्ये तुमचं युएस आणि युके मध्ये खूप चांगल्या रीतीने चालू आहे. इंडियामध्ये दिस इज जस्ट द इंट्रोड्युस्ड आणि काही मोठ्या कंपनींनी याच्यात हात टाकून याच्यात आपल्या नवीन नवीन पॉलिसीज किंवा पीओसीज करायला घेतलेले आहेत. सो वी कॅन रेफर दिस. मारुती लॉन्चेस अ सबस्क्रिप्शन मॉडेल इन पुणे. ओरिक्स ऑटो सोबत केलंय यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये पीओसी लॉन्च केली होती. नाऊ द मारुती कार इज अवेलेबल ऑन सबस्क्रिप्शन बेसिस. तुम्हाला कार जर हवी असेल, तुम्हाला 2 महिन्याकरता हवी असेल तरी तुम्ही ती कार घेऊ शकता आजच्या कंडिशन मध्ये आणि ती फॅसिलिटीज अवेलेबल आहे मारुतीकडून. आणि हा त्यांनी जस्ट एक लॉन्च केलं होतं मार्केटमध्ये आणि त्यांना ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स मिळालेला आहे. नाव मारुती इज वर्किंग ऑन दिस मॉडेल. आणि तसंही ऑटो इंडस्ट्रीज मध्ये त्यांच्या स्लो डाऊन आले होतं, त्यामुळे यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण चेंज झालेला आहे. नाउ टेस्ला इज कमिंग टू इंडिया. त्यांनी पॅन्डेमिकमुळे थोडं फक्त त्यांचं चेंज केलंय, तरी त्यांनी सबस्क्रिप्शन मॉडेल लॉन्च केलेलं आहे इंडिया करता. 2021 मध्ये हे त्यांनी प्रपोज केलेलं आहे आणि इंडियामध्ये हा मॉडेल आता येतो आहे. बिझनेस मॉडेलमध्ये सांगायचं झालं तर तुमचे सबस्क्रिप्शन मॉडेल इज नॉट न्यू. तुमचं मिल्क डिलिव्हरी, मोबाईल सर्व्हिसेस, इलेक्ट्रिसिटी, गॅस पाईपलाईन, दिस ऑल वेअर द सबस्क्रिप्शन मॉडेल. नाउ ते इंडियामध्ये ह्या सबस्क्रिप्शन मॉडेलला लाईक मिल्क वगैरेला तुम्ही म्हणू शकता, याच्यात इश्यूज हे होते आपल्याकडे द पेमेंट कलेक्शन. जर तुम्ही पॅन इंडिया लेवलला एखादी दुसरी सबस्क्रिप्शन मॉडेल चालू केलं तर त्याच्यामध्ये मनी कलेक्शन कसं करायचं हा एक इश्यू होता. Now, after the digital transformation, after the 2018, now we are we have so many facilities with this, like Paytm आहे, मास्टरकार्ड आहे, तुमचं भीम ऍप आहे. तर आता पेमेंट ट्रान्झॅक्शन हा खूप इझी झालेला आहे. सो अगेन यू कॅन स्टार्ट द सबस्क्रिप्शन मॉडेल आणि या सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये तुम्ही आता वर्क करू शकता. त्याचे जे काही डिसएडव्हान्टेज होते मनी कलेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू ते आता रिमूव्ह झालेले आहेत. सबस्क्रिप्शन मॉडेलचा मेन एक हे असतं कस्टमर पॉइंट ऑफ व्ह्यूनी की कस्टमरला तुम्हाला एनी टाइम ऑन द टो सर्व्हिस द्यावीच लागते, अदरवाईज कस्टमर तुम्हाला सोडून जाऊ शकतो. तर याच्यामुळे हा बिझनेस मॉडेल जो आहे नेहमी अलर्ट बेसिसवर चालतो. आता रिकरिंग रेव्हेन्यू या बिझनेस मॉडेलचं जसं कंज्युमेबल असेल, म्हणजे जर तुमचं 3 वर्षात तो प्रोडक्ट व्हॅनिश होत असेल, लाईक यू कॅन से लॅपटॉप अँड दिस थिंग्स,
तर हा बिझनेस मॉडेल या बेसिसवर काम करतो की तुमची ओव्हरऑल अमाऊंट ही 12 महिन्यात तुमची रिकव्हरी होऊन जाते, 11 ते 12 महिन्यात. सो कंटिन्युअस म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट असते आणि कंटिन्युअस रिकरिंग असतो. यावेळेस हे वर्क करतं. The finance person like Samir sir and these things, these knows this rise of the subscription model. तुमचा S&P 500 कंपनी ज्या असतात, ज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना लोक म्हणतात की तुम्ही डोळे बंद करून या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, तर त्या कंपनीचा जो ग्रोथ रेट आहे तो तुम्हाला 3.6% मिळतो. Now, as per the current calculation, subscription business achieving 5x faster revenue growth than the S&P. This is the 18.2% यांनी सबस्क्रिप्शन मॉडेलनी ग्रोथ रेट सध्या दिलेला आहे. सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये की पॉइंट्स तुमचे हे आहेत की जसं इंटरॅक्शन्स अँड रिलेशनशिप. यू हॅव टू ग्रो युअर रिलेशनशिप, नॉट युअर ट्रान्झॅक्शन्स. जस्ट लाईक की एखादा तुमचा आता संबंधित आहे किंवा आता तुम्ही एमबीसी मध्ये आहेत, जे आपण एमबीसी म्हणतो की जे तुम्ही पेराल किंवा जे तुम्ही आधी तुम्ही लोकांसोबत संबंध बनवा, विश्वास येईल तेव्हा तुम्हाला. सो दिस इज व्हॉट द बिझनेस मॉडेल. सबस्क्रिप्शन मॉडेल इज वर्किंग ऑन दॅट मॉडेल ओनली. You have to continuously touch with your customers. Business transactions will happen automatically. It's when it's needed. हा एक फेमस रूल आहे. आधीचे लोक म्हणायचे की म्हणजे 1997 मध्ये, आणि जेव्हा तुमचं रिच डॅड पुअर डॅड जे मार्केटमध्ये आलं होतं आणि त्याच्यानंतर द रिच पीपल डू नॉट वर्क फॉर मनी, दे मेक मनी वर्क फॉर देम. तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करतो. पण आजच्या कंडिशन मध्ये दिस इज नॉट द व्हेरी ट्रू थिंग. युअर कनेक्ट्स, युअर नेटवर्क्स विल वर्क फॉर यू. Your strategy will work for you. The subscription model will work for you. You can say that. ही एक फ्युचर साठी एक जस्ट मी म्हणेन की जसं तुम्ही एक आफ्टर 5 years तुम्ही हे इमॅजिन करू शकता की लाईक इफ यू नीड अ कार or your kid is like looking for a car, they will just go like purchasing the mobile or purchasing anything, any small things. They go select the model की तुम्हाला कोणता मॉडेल हवा आहे, तुम्हाला किती महिन्याचं सबस्क्रिप्शन हवा आहे, तुमचा नवीन जवळपासचा डीलर कोणता आहे, आणि तुम्ही कार घेऊन जस्ट फिरायला निघाल. दिस इज व्हॉट द सिनेरिओ विल कम इन टू द प्रॅक्टिकल थिंग्स. आणि ट्रस्ट मी लाईक फॉर द e-commerce also in the 2012 around, the people are saying की नाही यार, आपल्याकडे कोणी कपड्याला हात लावल्याशिवाय घेऊ शकत नाही किंवा वस्तू बघितल्याशिवाय कसं घ्यायची. नाउ यू सी द ई-कॉमर्स कशा रीतीने काम करतोय. Trust me, all the mobile subscription models in various industries like car industry, they are booming, and this will be the scenario maybe coming after a few years. हे सबस्क्रिप्शन मॉडेलचे तुम्ही जर स्वतःच्या बिझनेससाठी काही इफेक्टिव्हली डिझाईन करायचं असेल तर देअर आर व्हेरियस पॉइंट्स हॅव टू बी कन्सिडर. प्रॉडक्टची एक्सपायरी, तुमची इन्व्हेस्टमेंट किती आहे, आणि तुम्हाला कोणत्या टाईपचं सबस्क्रिप्शन द्यायचं आहे, मे बी पोस्ट पेड, प्रीपेड. But I think the more study is required for that. If anyone interested, they can connect me as well. I'm using this business model in my business. आता दिस इज द आइसबर्ग. व्हॉट यू आर सेइंग की फक्त एवढंसं बिझनेस मॉडेल आज मार्केटमध्ये आलेलं आहे. अगेन दिस इज लाईक की हे ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये एवढं आलेलं आहे, एवढं बाकी आहे. लाईक 95% इज बाकी आहे, पण इंडियामध्ये अजून याच्यापेक्षा खूप जास्त बाकी आहे. आपल्याकडे सध्या खूप ऑपॉर्च्युनिटी आहे सबस्क्रिप्शन मॉडेल करता. सो इट्स लाईक अ आइसबर्ग. The best example of subscription model which is running at this moment in the market is SIP. This is again the indirect relationship. Maybe some other times I will explain that how the SIP is like exactly the subscription model is. Now काही तुमचे कन्सर्न्स, काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता. We'll take the questions.